माझं नाव मनीषा आहे. मी 40 वर्षाची आहे. माझा नवरा वीटभट्टीवरती कामाला जातो. माझ्या लग्नाला जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत. आमचं छोटंसं कुटुंब होतं आणि या 20 वर्षात मी वीटभट्टीवरती कधीही गेले नाही. माझ्या नवऱ्याच्या खर्चामध्येच सर्व काही आमचं भागत असायचं. माझ्या नवऱ्याला 2000 रुपये दिवसाला भेटत असायचे. रोजचे भेटत असायचे, मिळायचे. तो काय काम करायचा हे मला माहिती नव्हतं. परंतु तो सकाळी 5 वाजता घरातून जायचा आणि रात्री 1 वाजता घरी यायचा. मी, माझा नवरा आणि माझ्या 2 मुली असे आम्ही 4 जण घरात असायचो. आता माझ्या मुली देखील चांगल्या मोठ्या झाल्या होत्या, वयात आल्या होत्या. एके दिवशी माझा नवरा काही न जेवण करताच कामावरती निघून गेला. म्हणूनच मी त्याच्या प्रेमापोटी, काळजीपोटी त्याच्यासाठी डबा तयार केला आणि डबा घेऊन जायचा विचार केला. मी त्याच्या आवडीचं छान जेवण बनवलं आणि माझ्या मुलींना सांगितलं की मी जेवणाचा डब्बा घेतला आहे आणि त्या वीटभट्टीवरती तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर मी तिथे गेल्यानंतर पाहिलं की भर उन्हामध्ये बरेच लोक, माणसं काम करत होती आणि काही बायका देखील त्याच्यामध्ये काम करायला होत्या. त्यांनी तिथे एका माणसाला विचारलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणाच्या मुली? मग माझ्या मुलींनी सांगितलं की आमच्या बाबाचे नाव सचिन आहे आणि ते इथेच काम करतात ना. त्या माणसाने सांगितलं, हो, परंतु तो सचिन आता कामावर नाहीये. मग माझ्या मुली म्हणाल्या, मग कुठे गेले आहेत? अहो, ते जेवण न करताच आले आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी जेवण आणलं आहे. तो माणूस म्हणाला, माझ्याकडे द्या तो डबा. सचिन कामावर आला की मी त्याला तो डबा देतो. तेवढ्यात माझ्या मुली म्हणाल्या, नाही, नको, आम्हाला सांगा ते कुठे आहेत. आम्हीच त्यांना डबा देणार आहोत आज. तेवढ्यातच तो म्हणाला, अगं, तुम्हाला ते विटा लावलेली भट्टी दिसते का? त्या भट्टीच्या मागे एक घर आहे आणि तुमचा बाबा हा तिथेच असेल. माझ्या मुलींना त्या माणसाने त्यांचा वडील कुठे असेल हे परफेक्ट सांगितलं होतं. माझ्या मुली देखील खूप जिद्दी आणि खूप हट्टी होत्या. मग माझ्या मुलींनी तिथे जायचं ठरवलं. मग माझ्या मुली त्या भट्टीच्या मागे असणाऱ्या घराकडे जाऊ लागल्या. त्यांनी घराचं दार वाजवलं. तेवढ्यातच एका मुलीने पाहिलं की त्या दाराला तर कडीच नाहीये. मग त्या दुसऱ्या मुलीने माझ्या ते दार उघडच आहे हे सांगितलं. मग दोघींनी मिळून दार उघडलं आणि मग पाहिलं की भट्टीवरती काम करणारी एक बाई होती तिथं आणि तिच्या सोबत माझा नवरा तिथं होता. त्या बाईला खाटवरून काढून माझा नवरा तिला जोरजोराने मारत होता आणि हे माझ्या मुलींनी पाहिलं होतं. ती बाई जोरजोराने ओरडत होती आणि माझा नवरा तिला सोडत नव्हता. माझ्या नवऱ्याने तिच्यावरती कार्यक्रम सुरू केला होता. माझ्या दोन्ही मुलींनी ते दृश्य पाहून
माझ्या दोन्ही मुली तिथून पळत पळत घरी आल्या आणि घरी आल्या आल्या त्यांनी मला हे सर्व काही सांगितलं की आई, आम्ही डबा देण्यासाठी गेलो होतो, परंतु तिथे बाबा एका बाईसोबत होते आणि बाबा तिच्यासोबत नाही नाही ते करत होते असं देखील सांगितलं. मी हे सर्व काही ऐकून खूप चिडले. मला खूप राग आला. मला काय करावे कळेना. संध्याकाळ झाली. माझा नवरा सचिन घरी आला. घरी आल्यानंतर सचिन हा खूप नाराज होता. मी त्याला म्हणाले, जेवायचं आहे का? तेवढ्यात सचिन मला म्हणाला, नाही नाही नको, मला झोप आली आहे. असं म्हणून तो झोपायला गेला. माझ्या मुली देखील झोपी गेल्या होत्या. मी हळूच नवऱ्यापाशी गेले आणि नवऱ्याला बोलायला लागले. मी सचिनला म्हणाले, तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात? तुम्ही रोज कामाला जाता, का असले भलते सलते चाळे करायला जाता? काय आहे विषय हा मला सांगा तुम्ही. मला सोडून कोणत्या बाईसोबत नको नको ते धंदे तिथे करता? कोणत्या बाईसोबत तुमचं लफडं चालू आहे? सचिनने त्या गोष्टींना नकार द्यायला सुरुवात केली. सरळ सरळ पलटी मारली त्यांनी. मी पुन्हा माझ्या नवऱ्याला विचारलं, मग माझ्या मुलींनी आज जे काही पाहिलं ते काय होतं? माझा नवरा म्हणाला, अगं मी नसेल, दुसऱ्या कुणाला तरी पाहिलं असेल आपल्या मुलींनी. मग तेवढ्यात मी म्हणाले, हे बघा, माझ्यापासून जर काही तुम्ही लपवत असाल तर मी उद्याच तुम्हाला सोडून जाणार आहे आणि ते खरं आहे. मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला मला काय सांगायचं, खरं सांगायचं की खोटं सांगायचं. मग सचिनने सर्व काही खरं खरं सांगायला सुरुवात केली. सचिन म्हणाला, आपलं लग्न झालं त्यावेळेला मी एका मुलाचा बाप होतो आणि तो धरून मला 2 बायका आहेत आणि दुसरी जी आहे ती वीटभट्टीवर माझ्यासोबत काम करते. तिला माझ्याकडून एक मुलगा आहे आणि तिथे आम्हाला एक घर देखील दिलं आहे. तिच्यासोबतच मला आपल्या मुलींनी पाहिलं असणार आणि हीच ती सर्वात मोठी गोष्ट मी तुझ्यापासून लपवली. मी आता तुला सर्व काही सांगितलं आहे. मी जे काही तुझ्या सोबत लपवलं आहे त्याबद्दल मला माफ कर. आज ना उद्या हे सर्व काही मी तुला सांगणारच होतो, परंतु तुझ्याशी बोलायला बसायला मला वेळच मिळत नव्हता आणि हे सर्व काही गोष्ट ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझ्या नवऱ्याने चक्क माझ्यापासून त्याची दुसरी बायको आहे हे लपवलं होतं.